अंजली दमानिया ही सगळ्यात म्हणजे फ्रॉड डॉक्युमेंट देणारी एक बाई आहे। या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या विरोधामध्ये सुपारी घेऊन कामं करणारी ती महिला आहे। आज सकाळी अजितदादांबद्दल, प्रफुल्लभाईंबद्दल, सुनील तटकरे साहेबांबद्दल ती ज्या पद्धतीनं बोलली, जर तिच्याजवळ सगळे डॉक्युमेंट आहे तर तिने कोर्टात जायला पाहिजे आणि कोर्टातून ऑर्डर आणायला पाहिजे। आज दादा सिंचन घोटाळ्यात आहे तर ते मिरची इक्बाल मिरचीची जागा आहे आणि ते तटकरे साहेब त्या याच्यामध्ये आरोप सिद्धच नाही झाले ना। अजून धनंजय मुंडेंचे आरोप कुठे सिद्ध झाले धनंजय मुंडेंवर? ज्या दिवशी आरोप सिद्ध होतील तेव्हा त्यावेळेस दादांनी सांगितलं मी ताबडतोब ॲक्शन घेईल म्हणून। काय तुम्हाला असं म्हणायचं की पुरावे संत त्यांनी कोर्टात जावं? बिलकुल 100% कोर्टात जावं। नकली पुरावे देत राहते आतापर्यंत। याच्या पहिले गडकरी साहेबांच्या विरोधात ती तसं बोलत होती। कोणते पुरावे गडकरी साहेबांचे तिने प्रूव्ह करून दिले? एक पुरावासुद्धा जर प्रूव्ह करून दिला असता तर त्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा झाली असती। आज धनंजय मुंडेंचे पुरावे दिले, त्याचा ऑथेंटिक बेस काय आहे? काही कोर्टाने म्हटलेलं आहे की हे पुरावे खरे आहेत म्हणून? ज्या दिवशी कोर्ट इथे एक न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आहे, तिथे जावं ना तिने। फक्त मीडियासमोर एक आपलं नाव कसं येईल त्याच्यासाठी म्हणून मीडियाच्या लोकांना जमा करते। आणि तसंच ते संजय राऊतचं पण आहे। स्वतःची कीर्ती किती महान आहे। सगळ्यात दोघंही फ्रॉड लोक या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या जनतेला फसवणुकीचं काम करत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।